रुपाली चाकणकरांच्या बहिणीला एस-आय-टीने नोटीस पाठवली आणि खरात प्रकरणामध्ये 267 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉल रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे सुद्धा झालेले आहेत. म्हणजे खरात प्रकरण आता एका समता पतसंस्थेपर्यंत जाऊन पोहोचलं. कुणाचे किती ट्रान्झॅक्शन आहेत, कुणाचे कसे व्यवहार आहेत, कोण कसं कुणाला कशा पद्धतीनं कनेक्टेड आहे, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर येतील. म्हणजे खरातनं फक्त एखाद्या कुटुंबातल्या एका स्त्रीलाच फक्त आपल्या भोंदूगिरीच्या नावाखाली, गुरु शिष्याच्या नावाखाली, आर्थिक व्यवहाराच्या नावाखाली अडकवलेलं नाही, तर पूर्ण कुटुंबालाच वेड्यात काढलं किंवा आपल्या जाळ्यात अडकवलं. काही जण जाळ्यात अडकले असतील, परंतु बऱ्याच व्हिडिओ ज्या काही प्रसिद्ध झाल्या, त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते, की हे सगळे स्वयंप्रेरणेने खरात सोबत त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सहभागी झालेत. इतकी भयानक घटना आहे. महाराष्ट्रामध्ये खरात प्रकरण हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेला तर धक्का देणारं आहेच. पण महिला किती वाईट पद्धतीनं म्हणजे त्यांची पिळवणूक होते, शोषण होतंय किंवा महिला आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन ज्या पद्धतीचे कृत्य करतायत, हे सुद्धा विचार करायला लागणारी गोष्ट आहे. कारण मी अ, म्हणजे मानसिकदृष्ट्या जे कमकुवत असतात किंवा ज्यांची मानसिकता तपासणं गरजेचं आहे, अशा बऱ्याच लोकांचं मी या खरात प्रकरणाबद्दल त्यांचं मत त्या ठिकाणी ऐकलं, तर मला धक्का यासाठी बसला, की खरातनं जी मानसिकता सेट केली, खरात प्रकरणामध्ये त्यांनी ज्या काही स्ट्रॅटेजी वापरलेल्या आहेत, ते समोरच्याला वेड्यात काढून, त्याच्या खिशातला पैसा काढून घेऊन, त्या महिलेचं लैंगिक शोषण करून प्रकरण इतके भयानक आहेत, की नवऱ्यासोबत बायको जाते, नवरा पाठीमागे बसतो आणि बायको त्या शंकराच्या पिंडीवर घरात सोबत त्या ठिकाणी पाणी टाकते आणि नवरा बघत असतो. तुम्ही चाकणकर प्रकरणात तो व्हिडिओ त्यांचा पाहिलेलाच आहे. म्हणजे मुद्दा असा आहे, की एखाद्या मंदिरामध्ये समजा शंकराच्या मंदिरामध्ये नवरा-बायको मिळून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. अशा काही अडचणी आल्या, की त्यांना घराच्या हाताला टच करावं लागलं. घरातला वाढदिवसाला पेढा किंवा बर्फी किंवा अजून काय गोड धोड असेल, तुम्ही म्हणाल केकच खाऊ घातला असेल. माहीत नाही काय खाऊ घातलं असेल. का खाऊ घालण्याची जबाबदारी पडली आणि एक महिला आयोगाचे अध्यक्ष ज्यावेळेस भोंदूगिरीच्या नादी लागते, पुण्यात राहतात त्या, सत्यशोधक विचाराचा खरं तर पुणेकरांवर पगडा आहे, परंतु त्या सत्यशोधक विचाराला तिलांजली देण्याचं काम चाकरकरांच्या भूमिकेने झालं. स्त्री शिक्षणाची चळवळ फुलेंनी जी पुण्यात सुरू केली, ह्या अशा महिला निर्माण करण्यासाठी मला आश्चर्य वाटतंय आणि इतकं प्रकरण गंभीर आहे, की याच्याबद्दल चर्चा न केलेली बरी. अजून दुसरी महत्वाची गोष्ट, जी फार भयानक आहे. स्वतःची बहीण या सगळ्या खरात प्रकरणामध्ये चाकणकरांच्या आहे. म्हणजे अशोक खरात प्रकरणामध्ये ज्या काही 58 व्हिडिओ पुढे आल्या, फक्त अश्लील प्रकरणच आहेत का? तर नाही. आर्थिक देवाण-घेवाण सुद्धा आहे. करणी किंवा काळी जादू सुद्धा आहे किंवा बोट कट करून चाकणकरांनी जे कृत्य केलं होतं, ती म्हणजे जसं नरबळीचा प्रकार आहे, तसं काहीतरी काळ्या जादू आणि भानामतीचा सुद्धा प्रकार आहे. हे नाकारता येणार नाही आणि हे ज्यावेळेस महाराष्ट्रासमोर आता प्रकरण आलं, तिथं आर्थिक गणितं सुद्धा आहेत. कारण काहीतरी 200-250 फेक अकाउंटवरून खरे असतील, खोटे असतील, एक हजारो कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन एका पतसंस्थेतून झालंय. समजा एक 10-20 कोटी जरी म्हटलं, तरी ते काही कमी अमाउंट नाही. म्हणून ईडीची एंट्री खरात प्रकरणात झाली आणि नवरा लफडेबाज आहे, हे ज्या बायकोला माहीत असतं किंवा कळतं, ती बायको नवऱ्यावर लक्षच ठेवत असते. खरातची बायको अशी काय आहे, की जिने एवढे सगळे कांड केले, तरी बायको खंबीरपणे गुरु-माऊली जोडीनं त्या ठिकाणी पूजेला जायचे आणि सगळ्यांना वेड्यात काढायचे. हा धंदा सुद्धा समजून घेतला पाहिजे.
चौकशी होईल. पण चाकणकरांना अजून चौकशीला बोलवलं नाही रुपाली. खरं तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. असं सुषमा अंधारे बऱ्याच वेळा मोठ्या आवाजानं म्हणतायत. दमानिया सुद्धा याच्यावर आवाज उठवतायत. उभा महाराष्ट्र या गोष्टीची वाट पाहतोय. परंतु ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं, ज्या पदावर होत्या, ज्या पोलीस प्रशासनामध्ये उठल्या बसल्या किंवा वावरलेल्या आहेत, पोलिसांना त्यांनी काय मॅनेज केलं असेल का? चाकणकरांनी का पोलीस त्यांची चौकशी करत नाहीत? त्या संस्थेच्या सदस्या सुद्धा होत्या. काय शिवलीला देवस्थान ट्रस्ट जे आहे, का पार्थ प्रकरणात म्हणजे पार्थ पवार प्रकरणात जो कोरेगाव पार्कच्या जमीन घोटाळा विषय होता, 99% शेअर्स पार्थ पवाराचे होते, तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही किंवा काही चर्चा नाही. तसंच खरातनं एवढं कांड करून सुद्धा त्या ट्रस्टच्या सदस्य असताना सुद्धा रुपाली चाकणकरांना काही सुद्धा नाही. मला व्हिडिओही दाखवायचेच नाहीत मी आणि फोटोही दाखवत नसतो. माझा प्रश्नच हा आहे, की इतकं सगळं भयानक होत असताना किंवा झालेलं असताना, या सगळ्या बाबतीमध्ये खरातला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, की खरात प्रकरणाकडून सगळे आर्थिक सोर्सेस काढून घ्यायचे आणि नंतर खरातचा एप्स्टीन करून टाकायचा, असं काही आहे का? कारण महाराष्ट्रातला सर्वोच्च एप्स्टीन हा अशोक खरात आहे. पण अशोक खरातचा कोणतरी मास्टर माइंड आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. पोलीस तपासातून किंवा एस-आय-टी मधून ज्या गोष्टी समोर येतील, त्यावेळेस घरातला ऑपरेट करणारं सुद्धा कोणीतरी असावं, असं माझं राहून मन म्हणतंय. त्याचं कारण असं आहे, एकटा साधा म्हणजे असा रंडीबाज माणूस हा स्वतःच्या जीवावर एवढे मोठे कांड करू शकत नाही. ज्या चुकीच्या घटना खरातनी केल्यात, ह्या कल्पना विस्ताराच्या पलीकडे आहेत आणि ज्यांच्यासोबत आर्थिक संबंध आहेत, आर्थिक, व्यावहारिक, मग ती चाकणकरांची बहीण असेल किंवा तटकरेंच्या काही कंपन्यांचे किंवा सुनील तटकरेंचं नाव वगैरे त्याच्यामध्ये येतंय किंवा रुपाली चाकणकरांच्याच पती जे आहेत, निलेश चाकणकर त्यांचं नाव येतंय. म्हणजे ही सगळी मंडळी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असताना एका महिलेलाच का बोलवलं हा सुद्धा मला पडलेला प्रश्न आहे. कारण कुछ तो भी दाल में काला है असं म्हणायला हरकत नाही. पोलीस तपास आज जबाब घेतायत त्यांचा. चौकशीला गेलेले आहेत. परंतु खरातची बायको अजून फरार आहे. पोलिसांना, नाशिक पोलिसांना, जे नाशिक पोलीस नाशिक जिल्हा आणि कायद्याचा बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी मिरवतात, त्या नाशिक जिल्हा पोलिसांना खरातची बायको का सापडत नाही, याच्याबद्दल चकार शब्द काढले जातात. का सगळे गप्प आहेत? खरातची बायकोनी जर सगळे पुरावे नष्ट केले किंवा इकडचे पैसे अजून तिसरीकडे नेऊन पुरून ठेवले, कुणाला काय कळणार आहे? हे बँकेतले ट्रान्झॅक्शन आहे म्हणून एवढे उडतायत. एका पतसंस्थेतून बरं ती समता नावाची पतसंस्था समतावादी विचार सांगणाऱ्या चाकणकरांच्याच माध्यमातून कनेक्शन मध्ये आले असेल ना. याच्यामध्ये कोण कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर आल्या पाहिजेत. कारण प्रकरण भयानक आहे, गंभीर आहे आणि महिलांनीच महिलांच्या विरोधात रचलेलं हे कुभांड कुठपर्यंत जातंय याचा शोध घ्यावा लागेल. परंतु गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे. खऱ्याला याला जो याच्यात प्रत्यक्ष दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण निष्पाप लोकांना विनाकारण भरडलं जाऊ नये एवढंच साधं सरळ मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.